बरेच दिवसांनी कसलं, बरेच वर्षांनी ओव्हरनाईट ट्रॅव्हलिंगचा योग आला. आवडीचा प्रकार हा. रात्रीचा प्रवास आणि त्याबरोबर दिल तो पागल है आणि ताल पिक्चरची गाणी. वा, हे असलं की अख्खा प्रवास कधी संपतो ते कळतही नाही. रात्रीच्या अंधारात रात्री 1:45 वाजता आम्ही कोल्हापूर स्टेशनला उतरलो. मग उतरल्यानंतर तिथून शोध सुरू झाला. पुढे जाण्यासाठी काय? स्टेशनवरून रिक्षा करून आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर थोडं सेटल झालो. एक तासभर आराम करून मग पुढचं आवरायचं असं ठरलं. 3:30ला एक्झॅक्ट आम्ही आवरायला सुरुवात केली आणि 5:30च्या आधी आम्ही सगळे आवरून नट्टापट्टा करून बाहेर पडलो देवीच्या दर्शनासाठी. काळाकुट्ट अंधार, तरीही फ्रेश वातावरण. काय म्हणतात ना, त्या वातावरणातच एक जादू असते, तसंच काहीच. मंदिरात जायच्या आधी बाहेरच एक नाश्त्याचा स्टॉल होता. त्यावर पोहे, उपीट आणि चहा हे मिळत होतं. मग आधी पेटपूजा केली आणि मग आतमध्ये प्रवेश केला. तर तिथली गर्दी बघून 1 तास आराम केल्याचा रिग्रेट नक्की झाला आम्हाला. तब्बल 3 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर फायनली गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला. गाभाऱ्यातल्या गोल गोल लाईनींमध्ये फिरताना मध्ये ठेवलेल्या देवीच्या पालखीचं दर्शन झालं. पण देवीच्या दर्शनाची आतुरता काही कमी होईना. हातामध्ये लहान मुलं, ओटीचं सामान आणि साड्या सांभाळत आम्ही कसं तसं पुढं पोहोचलो. काही सेकंद का होईना देवीचं दर्शन झालं. तिचं रूप डोळ्यात भरून आम्ही बाहेर पडलो. कित्येक वर्ष जुनं हे मंदिर आणि त्याचं दगडी काम बघत बाहेर आलो आणि कलशाचं पुन्हा दर्शन घेतलं. तर पाय म्हणत होते, बाई कुठेतरी बस आता. मग त्यांचं ऐकून आम्ही जागा मिळेल तिथे म्हणजे कुठेही बसायला तयार होतो. 5-10 मिनटं पायांना थोडा आराम करू दिला आणि तिथून बाहेर पडलो. मग कोल्हापूरच्या फेमस खाऊ गल्लीमधून आप्पे आणि वडापाव, चहा हे सगळं खाऊन आम्ही रूमवर आलो, फ्रेश झालो आणि पुन्हा नव्यानं प्रवास चालू केला. हिरव्यागार घाटाच्या रस्त्यानं आम्हाला ज्योतिबा बाप्पाच्या देवळात पोहोचवलं. महालक्ष्मी मंदिरात जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी इथे बघून पायांनी मान टाकली आणि लाईनमध्ये उभं राहण्यास साफ नकार दिला. त्यांचं ऐकून आम्ही पण म्हटलं, ठीक आहे, इथे आपण आज मुखदर्शनच करू. या बाप्पाला भेटायला आपण पुन्हा येऊया. लांबूनच परत जात आहे यासाठी मनातल्या मनात बाप्पाची माफी मागितली. गुलाल खोबरं उधळत मस्त बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि या गर्दीतून पुन्हा बाहेर पडलो. इथून बाहेर पडून कोल्हापुरातल्या अजून एका सुप्रसिद्ध ठिकाणी म्हणजे रंकाळ्याला पोहोचलो. हो, आमचं टायमिंग चुकलं होतं. संध्याकाळच्या वेळेला ही जागा खूपच सुंदर दिसत असेल यात अजिबात शंका नाही. पण दुपारीसुद्धा खूप सुंदर वाटलं तिथं जाऊन. मला संध्याकाळच्या वेळेला इथं जायला पुन्हा नक्की आवडेल. पण या वेळेला तितका वेळ नव्हता. हे असंच डोळ्यात साठवून कोल्हापूरला पुन्हा नक्की भेट देऊया असं मनात ठरवून रांगड्या पण प्रेमळ कोल्हापूरला बाय बाय केलं आणि पुण्याच्या दिशेला लागलो. अजून भरपूर फिरायचं आहे, गप्पा मारायच्यात आपल्याला. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.